तर मित्रांनो, हॉरर स्टोरी सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला कहाणी सांगतो, ऐका. भूत स्टोरी फार खतरनाक होणार आहे मित्रांनो. गमतीदार, ममतीदार आणि हवालदार आणि जमालदार, फार चटकेदार होणार आजची हॉरर स्टोरी मित्रांनो. आज तुम्ही भूत बैठे थोड्या वेळा खाल तुम्ही. तर मित्रांनो, भूताची स्टोरी आहे सगळ्यात भारीची आज. तर तुम्हाला आज सांगतो, तुम्ही पूर्ण ऐका. कसं असते स्टोरी, काय नाही, कारण कसं असते भूत व्हायचं, कारण काय नाही, कावर होतं भूत, त्याचा उद्देश का असते, कावर मारतो, भूत व्हायचं कारण काय, हे मेन मुद्दा. मग तर मित्रांनो, काल्पनिक आहे, कशाचा काही संबंध नाही, कमजोर मनाची व्यक्ती बघू नका. खूप खूप धन्यवाद. आता तर मित्रांनो, स्टोरी चालू करू. हॉरर स्टोरी, एकदम हॉरर. तर मित्रांनो, स्टार्ट. तर मित्रांनो, ही स्टोरी आहे मेरा 7 मित्राचा 7. एकदम किती 7 मित्राचा मित्र. त्या 7 मित्राचे एक मुलगी असते मित्रांनो. तर 7 मित्र हे ना म्हणते पार्टी आहे माझ्याकडून म्हणते. मग त्या मित्राने काय करतात, मित्रांनो हिचं 7 मित्रांनी काय करतात, ह्या मुलीचं लग्न करतात. कोणाबरोबर? एका विद्रा माणसाबरोबर लग्न करतात मित्रांनो. प्रॉपर्टी घेते भरपूर त्याची. प्रॉपर्टीला बघून घेणं ते देतं. मग दिल्याच्यानंतर ते माणूस मरतो म्हणतो मित्रांनो. माणूस मरतो. मग तिने एकटीच राहते त्या भैयाला घेऊन तिथं. तर मग 7 मित्र म्हणतात, मला ह्याने अजून नवरा मरून मेला एवढं वर्षाखालीचा, अजून तशी दिसत्या म्हणते, काही फरक नाही म्हणते. 7 मित्राला ह्यानं बोलते, या असं आणि मार मुशिबत असं या म्हणतो. ह्यानं येते पार्टीला, या पार्टीला या म्हणते, माझ्या पार्टी आहे माझ्याकडून सगळ्यासाठी, 7 मित्रासाठी म्हणते पार्टी म्हणते. मग सगळ्याला मस्त पार्टी देते, माल बिल सगळा होईल तेवढं. 7-8 जणांनंतर 7 मित्राला वा म्हणते, बहुत मजा म्हणते, लय खुशी वाटते म्हणते सगळ्याला. हे देते आणि सगळ्यात माल बिल खोवाल तर करताना सगळ्यात शेवटी त्या म्हणते 150 येते म्हणते, असंच करू आम्ही तर म्हणते. ओके, बरोबर आहे म्हणते. आई थोडं म्हणते दुःख माल बिल करतात मित्रांनो. मग तसं माल पिन कोणी येतं मित्रांनो. मग म्हणतंय वा, चांगली गोष्ट झाली म्हणते. मग पितीत गेले तर आई क्या म्हणतो, हां आई म्हणते. मग ते पती गुजरने बाद भी तुम वैसे दिख रहे म्हणते. हां, अच्छी बात आहे म्हणते. मग वरी त्याच्या भावाचा बारका भाव होता, आवाज येते, बचावा 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 मित्रांनो. मग ते लेकरू वर जाते ना, म्हणते खेळवा खेळवा, मग जाते सगळं मागे मग, उसको बचाव वहाँ पळतो म्हणते. मग त्या काय करतं, 5-7 मित्राच्या मागे जाते त्याच्या, जाऊ जाऊ कोयतो अंदर जाऊ म्हणते. तर मित्र ठरव म्हणते, बंदूक घेऊन जाते मित्राच्याकडे, बंदूक राहते एक. ठरव मजा की देखतो म्हणते कोण अंदर. ते लेकरापाशी जाते मित्रांनो. ते लेकरापाशी गेले मित्रांनो. मग जसं गेलं ना, तर ते मध्ये कोणतं भूत आहे मित्रांनो, त्याला खोरून असं कचल धरून करून त्याला मारून टाकतो मित्रांनो. पडून असं करून खेळवा म्हणते, बहुत बुरी आत्मा आहे जो मुझे मारे म्हणते, आप मैं जा रहा हूँ दोस्त म्हणते टाकते मारण्या म्हणून मित्रांनो. अरे बापरे म्हणते, बच्ची काय म्हणते, हा रावा आदर म्हणते, बच्ची काय म्हणते, अंदर येते. अजून 5-6 मिनिटं जातं म्हणते. एक मिनिट मरते मित्रांनो, 6 जातं. मग जाते मग जाऊन बघते तर
मध्ये जाऊन लेकरू तिथे फिरे कोणता हो म्हणते वो डर गया है कुछ बोल नहीं पा रहा है म्हणते डर के बाहेर एका खाली घेऊन त्या बाहेर त्या पुढच्या बाहेरला क्या क्या देखा तुम्ही म्हणते त्याला बोलतो त्यानंतर तर ह्याने का म्हणते कोणतरी भूत रे बाबा सगळं म्हणते सहा आणि आपण चुकून आला त्यात आपलं धोका आता आपण वाचणार माहिती नहीं रहूंगा रे भाई बहुत बुरी आत्मा दिख रही है यहाँ पे बहुत बुरी तरह मारा हम था दोस्त मैं भाग जाऊंगा म्हणते ह्या तर म्हणते आणि भिवूनच पडते म्हणतात एक माणूस पुढे म्हणतं जे असे म्हणजे जंगलामध्ये कुठं म्हणजे एक मित्र पळतात गाडी कार काढते आपण पळत बरं झालं बा त्या जंगलातून बा त्या बिल्डिंगमधून बाहेर निघाल त्या भूताच्या हाताने मिळलं पैसे या जंगलातून गाडीतून गेलो बाहेर पडवले तेवढंच पुढे कोणतं राक्षस येते मित्रांनो येतं आणि त्याला समोर काचामोर हात घालते मित्रांनो ते गच्ची धरते की खरास कोण टाकतो गच्ची हात घालून त्याला मारून टाकते मित्रांनो असं मग असं पडतं की छोरा असतं भुई कोणावर असतं मग अजून ह्याने दोघं तिघं तिथं दुसरे मित्र येतात मित्रांनो दोघं ते मेले आता मित्रांनो दुसरे दोघं येतात मित्रांनो मग दोघं काम देतात हम भी जा रहे भाई म्हणते हमारा जान बचाने का म्हणते हमको इधर नहीं रहने का बा म्हणते अभी हमें जान प्यारी म्हणते ऐसे खौफनाक जगह पे कौन रह रहा म्हणते ये तो बहुत बुरी तरह से मारा म्हणते हम जा रहे म्हणते तुम दोस्त हो मेरी मदद करोगे तुम मुझे भाग जा रहे हो म्हणते मेरी कुछ तो मदद करो म्हणते नहीं हम नहीं करते हम जाएंगे म्हणते हमको हमारा जान प्यारी म्हणते देखो तुम्हारे कैसे दोस्त है म्हणते डरपोक मित्र म्हणते सब जा रहे म्हणते मैं अकेला तुम्हारे साथ खड़ा हूँ म्हणते सब जा रहे बाकी म्हणते तर म्हणते जाने दो फिर क्या करते म्हणते मग हे दोघं जातात चलो भाई म्हणते भेटू दोघं दिन जातात थोडं जात वाट्यामध्ये बघते तर ते पहिले एका मित्राला मारून टाकले लागते पडले असते म्हणते कोण देखो म्हणते वहाँ पे बहुत आवाज़ हॉर्न की आ रही क्या देखो तो म्हणते ते अंदर में उन्होंने गाड़ी अकेले रुका म्हणते मग ये म्हणते यार दोस्त को छोड़ के जाएंगे यार देखेंगे तो चलो तो क्या हुआ म्हणते तर म्हणते अच्छी बात चलो म्हणते गाडी उघडतात दरवाजा जातीच्या गाडी पैसे म्हणते हो ना क्या हुआ राजू मग हरी होती त्याला तर डेथ झाली होती म्हणते त्याची अरे बाप तो कोई दिवस मारा म्हणते भूत मग अजून आवाज येते अरे यहाँ कोई तो आवाज़ आ रही म्हणते चलो यहाँ से भाग चलो म्हणते नहीं तो अपने को छोड़ेगा म्हणते बहुत बुरा जानवर दिख रहा म्हणते नहीं अब इससे आगे जाएंगे तो उसको अपने को जान से मार देगा आप यहाँ से हवेली गए तो चलेगा म्हणते अभी मग याने भिवून मित्रांनो हवेलीला पाजून गाडी कार घेऊन पडते मित्र हवेलीला जाते त्यांनी मग हवेलीला जाऊन हवेलीमध्ये गेले म्हणतात दोघं भी क्या वापस क्यों आए म्हणते वापस क्यों आए म्हणते दूसरा राजू गया तो उसको मार डाला म्हणते शेताने हम दोनों वो डर के मारे हम वापस आए दोनों भी म्हणते अच्छी बात म्हणते म्हणजे दोन मित्र मरते मित्रांनो बाकी झाले 4-5 मग किती 4 का म्हणजे 2 मित्र मग पुन्हा बघा तुम्हाला सांगतो पुन्हा ह्याने सगळे घाबरतात म्हणजे तुम्हाला जैसे कुछ तो है म्हणते इधर म्हणते कुछ नहीं यार म्हणते कुछ तो सांप से हमारे घर को तो सांप दिख रहे म्हणते कोई ना कोई मरते जा रहा है म्हणते तर म्हणते अच्छी बात म्हणते आप कैसा करें म्हणते यार म्हणते बाहेर जाएंगे तो मौत है म्हणते कैसे भी म्हणते मौत तो पक्की आपली म्हणते मग थोड्यामध्ये दुसरा मित्र काय म्हणते मित्रांनो मग अजून ती वर लेकराचा आवाज येते रुको जरा म्हणतं मग देखतो म्हणते कोण इसको मारतो म्हणतं तर मित्रांनो ह्यानं जाऊन मारत असतं तर मित्रांनो थोडं ते लेकराला जाऊन हे मार जातं तर राक्षसाला बी मारतं मित्रांनो मित्राला ते तिसा गेला त्या मित्राला मारतं मित्रांनो त्याने मारले म्हणते मग डोळा काढून असं करतो राक्षस असते मित्रांनो तो डोळा काढतो असा आणि ह्याला जीव मारून टाकतो मित्र मुझे बचाव म्हणते दोघे मित्र ह्याला वाचवायला दोघे पद्धती मित्रांनो अरे बापरे बाप बहुत बुरी राक्षस म्हणते भागू म्हणते असं तर मित्रांनो किती दोघं गेले मित्रांनो दोघं आणि तिथं जंगलामध्ये 3 मिले मित्रांनो 3 मिल्याच्या नंतर आता हे दोघं म्हणते आता बहुत बुरी तरह से मारा म्हणते आपण बहुत जगह आप कैसा करा म्हणते राक्षसी म्हणते मित्र म्हणते कुछ तर मित्र मग दुसरा मित्र तो मित्रांनो त्यानं म्हणतं काय तर राज आहे म्हणते तिथं काय तर व्हायला म्हणजे मग ह्याला काय सांगते ते हे सांगते मित्रांनो म्हणजे चौघ मित्रांनो 4 वाजता 4 मग आता शेवटचं ह्याला जे राहतं मग ह्याला सांगते तिनं म्हणते मी शापित आहो आणि मी ज्याच्याबरोबर लग्न केले ते तुम्ही आहो म्हणते सगळं आणि त्याच्यामुळे मी ते सांगलं गेलो ह्यांच्यात जे माणूस म्हणते ते भूत होते मित्रांनो म्हणते अरे बापरे असं कसं म्हणते तर म्हणते की मित्रांनो ह्याचा हात पकडते मित्र मागून ह्याला डॉक्टर खटकन जागेच म्हणून पडतो मित्रांनो असं गेला मित्र हे मित्रांनो 3 मेले मित्रांनो आता तिथं गाडीत एक पहिले एक आणि पुन्हा बंगल्यामध्ये एक मित्रांनो 3 आणि हे चौथा
मेला मित्रांनो. मग मेल्याच्यानंतर पुन्हा मग आता एक राहते म्हणते ते म्हणते चलो यहाँ से भाग चलो, सब दोस्त मार चुके हैं, आप कोई नहीं बच चुका म्हणते. मैंने हंसते ना नहीं, तुम भी नहीं बचोगे म्हणते. क्यों, ऐसा क्यों करो म्हणते. याद है क्या म्हणते, तुमने मेरी शादी उस शैतान के साथ करी म्हणते. तुमने पैसे को वास्ते बहुत बुरा था आदमी वो, फिर भी मेरे साथ तुमने उसकी शादी करी म्हणते. वो मैं कुछ नहीं करेगा, तुम कुछ मरेगा, क्योंकि उसको शाप है म्हणते उनके घर में, जो भी मरेगा वो शैतान होगा, और मैं जो बोलूँगी गोश करता म्हणते उन्हें. अरे बाप रे म्हणते, घाबरते म्हणते. घाबरल्याच्यानंतर ना म्हणतंय घाबरते म्हणते, मेरे को बचाओ म्हणते. म्हणते तुम्हारे वजह से मैं ऐसे आदमी शाद करी म्हणते, मार दो इसको जहाँ से म्हणते. शैतान त्या शैतानला मारून टाक म्हणते ह्या माणसाला. दाते गच्चीला म्हणतात, मैं तुम्हारा दोस्त हूँ, तुम भूतों नहीं पहिले मेरे दोस्त मी क्यों मारू म्हणते. तरी पण गाल दाबते खाट म्हणून मित्रांनो, खास करते. ही कहाणी संपली माझी मित्रांनो. तेच मग हिनं काय म्हणते, माझं सगळ्याचा सूड घ्यायचा होता. मला 6 जणांनी मला तुझं संग लग्न करून घातले म्हणते पासून असताना पैशासाठी, आणि बरं झालं त्याला अमाऊंट टाकलं म्हणते. आता तुला हमेशाकले ह्याच्यात मुक्त करतो म्हणते, आजाद हो म्हणते. म्हणते मग ते लॉकेट असते मित्रांनो, लॉकेटच्या गळ्यात टाकलं का मग त्याच्या आत्म्याला शांती भेटते मित्रांनो. कोण राक्षस गायब होते. संपली कहाणी मित्रांनो. तर ही बी कहाणी कशी वाटली काय नाही आम्हाला तो सांगा मित्रांनो, कशी वाटली काय नाही हे तुम्ही आम्हाला कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. चला तर ठेवतो. बाय बाय, गुड नाईट.